Hello, welcome to the reverse aging journey. Myself Pramila, reverse aging coach, and I am here to help you to look and feel 20 years younger. Today's topic is the power of youthful diet. Can food reverse aging? What do you think? Anybody can tell? The power of nutrition in reverse aging. Aging is often associated with wrinkles, fatigue, weight gain, and various health issues. But what if you could slow down or even reverse these effects simply by changing what you eat? एजिंग म्हणजे वय वाढणं, म्हणजे वय वाढत्या वाढत्या वयाबरोबर तुम्हाला थकवा जाणवतो, तुमचा चेहरा सुरकुतलेला दिसतो किंवा तुमच्या बॉडीवर स्किनवर रिंकल्स दिसतात, तुमचं वेट वाढलेलं असतं, तुमचं बेली फॅट असतं किंवा आणखी व्हेरियस हेल्थ इश्यूज असतात. तुमची इम्युनिटी पॉवर कमी होते, तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लमेशन होतं, स्वेलिंग होतं, कुणाला डायबिटीज होतं, कुणाला बीपी वाढतं कुणाचं. तर हे सगळे हेल्थ इश्यूज कमी होऊ शकतात. कशामुळे? तुम्ही जे खाता ना त्याच्यावर ते सगळं डिपेंड असतं. न्यूट्रिशन प्लेज अ पिव्हटल रोल इन हाऊ वी एज, affecting everything from our skin's elasticity to our energy level, metabolism and congenital function. आपल्या स्किनच्या इलास्टिसिटी पासून आपल्या एनर्जी लेवल पर्यंत जे काही इफेक्ट करतं आपल्या एजवर ते म्हणजे न्यूट्रिशन. In this chapter, we will explore the most effective dietary strategies to help you look and feel 20 years younger naturally. The foundation of anti-aging is nutrition. The food you consume has the power to either accelerate aging or slow it down. Nutrient-dense whole foods provide your body with essential vitamins, minerals, and antioxidants that combat oxidative stress, inflammation, and cellular damage, all of which contribute to aging. Key principles of anti-aging nutrition. की प्रिन्सिपल काय आहे ते बघूया. फर्स्ट, eat whole unprocessed foods. Minimize processed and packaged foods high in preservatives, artificial ingredients, and refined sugars. Prioritize antioxidant-rich food. Antioxidants neutralize free radicals that contribute to premature aging. Hydrate and detoxify. Proper hydration and detoxification help eliminate toxins that facilitate aging. Balance your blood sugar level. Avoid insulin spikes caused by excessive sugar and refined carbohydrates. Support gut health. A healthy gut enhances nutrient absorption and immunity, crucial for longevity. की प्रिन्सिपल्स काय आहेत अँटी एजिंग न्यूट्रिशनचं? तर फर्स्ट म्हणजे तुम्ही होल फूड खायचं आहे, तुम्ही अनप्रोसेस फूड कमी करायचं आहे. होल फूड म्हणजे जसं की गहू, बाजरी, ज्वारी हे सगळे मिलेट्स तुम्ही खायला पाहिजेत. तुम्ही राईस खायला पाहिजे. तुम्ही सगळे प्रकारचे न्यूट्रिएंट्स जेवणामध्ये घ्यायला पाहिजेत. होल फूड म्हणजे तुम्ही लेंटेल्स आणि पल्सेसचा यूज करायला पाहिजे. आणि प्रोसेस पॅकेज फूड आणि प्रोसेस फूड जसे की वडापाव किंवा तुमचं स्नॅक्स असतं काय काय पॅकिंग केलेलं, तर ते कमी करायला पाहिजे. प्रायोरिटाईज अँटीऑक्सिडंट रिच. ज्या फूडमध्ये अँटीऑक्सिडंट रिच जे फूड आहेत ते तुम्ही आहारात तुमच्या यूज करायला पाहिजे. त्यामुळे अँटीऑक्सिडंट्स काय करतात तर आपल्या बॉडीतील फ्री रॅडिकल्स न्यूट्रलाइज करतात आणि आपलं प्रीमॅच्युअर एजिंग कमी करतात. हायड्रेट अँड डिटॉक्सिफाय. बॉडी हायड्रेट करायला पाहिजे. आपल्याला जेवढं म्हणजे आवश्यक तेवढं पाणी आपण दिवसभर प्यायला पाहिजे आणि वॉटर वॉटर रिच फूड खायला पाहिजे. फ्रुट्स खायला पाहिजेत आणि आपल्या बॉडीतून टॉक्सिन्स कसे बाहेर पडतील त्यासाठी बॉडी डिटॉक्सिफिकेशन डिटॉक्स करण्यासाठी इन्फ्यूज वॉटर प्यायला पाहिजे. बॅलन्स ब्लड शुगर लेवल. आपल्या बॉडीतली ब्लड शुगर लेवल आपण बॅलन्स करायला पाहिजे. आणि मेन म्हणजे आपलं गट हेल्थ. असं म्हटलं जातं की आपलं गट हेल्थ हा आपला सेकंड ब्रेन असतो. त्याच्यामुळे जे पण न्यूट्रिएंट आपण खातो त्याचं ऍब्झॉर्प्शन गटमध्ये होतं, म्हणजे पोटात होतं आणि मग आपल्या इम्युनिटीवर त्याचा इफेक्ट पडतो. त्याच्यामुळे गट हेल्थ साठी आपण
गट हेल्थचा पण विचार करायला पाहिजे. अँटी एजिंग सुपरफूड्स फॉर रेडियंट स्किन अँड एनर्जी. Certain foods have powerful anti-aging properties that promote youthful skin, strong bones, and high energy level. Incorporating these into your diet can transform your health and appearance. तुमच्या दिवस युथफुल स्किनसाठी आणि स्ट्रॉंग बोन्ससाठी, तुमच्या एनर्जी लेवल वाढण्यासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये थोडेसे चेंजेस करायला हवेत. बेस्ट अँटी एजिंग सुपरफूड्स. सुपरफूड्स काय काय आहेत? बेरीज, ब्लूबेरीज, स्ट्रॉबेरीज, रास्पबेरीज, गोजीबेरीज. हाय इन अँटीऑक्सिडंट, एस्पेशली anthocyanin, which protect against oxidative stress, support collagen production for firm, wrinkle-free skin. It improves brain function and prevent cognitive decline. Second, leafy greens खायला पाहिजेत. पॅकेट लिफी ग्रीन्स मध्ये काय असतं तर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के असतं, जे की आपल्या स्किनसाठी, स्किनच्या हायड्रेशनसाठी आणि स्किनचे रिपेअरसाठी युजफुल असतं. त्याच्यामध्ये लिफी ग्रीन मध्ये काय असतं तर क्लोरोफिल रिच असतं. क्लोरोफिल त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं. ते आपल्या सेल्युलर रिजनरेशनसाठी उपयोगी असतं आणि आपल्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन सुद्धा त्याच्यामुळे होतं आणि आपल्या बॉडीचं इन्फ्लमेशन कमी होतं आणि ते हेल्दी डायजेशनला सुद्धा मदत करतं. अँटी एजिंग सुपरफूड्स फॉर रेडियंट स्किन अँड एनर्जी. थर्ड इज ॲव्होकॅडोज. ॲव्होकॅडोज हाय इन हेल्दी monounsaturated fats that keep skin supple and hydrated. Rich in vitamin E and glutathione, which combat premature aging. It supports brain health and hormone balance. Avocado आपल्या बॉडी ब्रेन फंक्शनला आणि हार्मोन बॅलन्सला सपोर्ट करतं. नंतर आपण काय खायला पाहिजे? नट्स आणि सीड्स. वॉलनट्स, चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स, पंपकिन सीड्स, मिक्स सीड्स आपण आपल्या आहारात रोज घ्यायला पाहिजेत. ते काय करतात तर आपल्याला ओमेगा 3 फॅटी ऍसिड, जे की आपल्या ब्रेन फंक्शनसाठी आणि स्किन हेल्थसाठी, आपल्या हार्मोनल बॅलन्ससाठी आणि ओव्हरऑल हेल्थसाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिड युजफुल आहे. ते आपल्याला नट्स आणि सीड्स मधून मिळतं. त्याच्यामधून आपल्याला झिंक मिळतं, ते जे की आपल्या कोलेजन प्रोटेक्शनसाठी आणि स्किन सॅगिंग प्रिव्हेंट करण्यासाठी उपयोगी असतं. इट सपोर्ट हार्ट हेल्थ अँड रिड्यूस इन्फ्लमेशन. नट्स आणि सीड्स काय करतात तर आपलं हार्ट हेल्थ मजबूत करतात आणि आपल्या बॉडीतील इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतात. फिफ्थ, फॅटी फिश. सॅल्मॉन, सार्डिन, मॅक्रेल, ट्यूना याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स रिच असतात. ते रिंकल्स आणि युथफुल स्किन रिंकल्स कमी करतात, आपल्या युथफुल स्किनसाठी उपयोगी आहेत. इट कंटेन्स अँथेनिन, अ पॉवरफुल अँटीऑक्सिडंट दॅट एनहान्स स्किन इलॅस्टिसिटी. फिश खायला पाहिजेत का? हो, नक्कीच खायला पाहिजेत, कारण फिशमध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ते आपल्या जॉईंट हेल्थ साठी सुद्धा खूप उपयोगी आहे. नंतर नेक्स्ट आहे फर्मेंटेड फूड्स. फर्मेंटेड फूड्स मध्ये काय काय येतं? किमची, सॉसक्रॉट, केफीर, योगर्ट, कोंबुचा. त्याच्यामुळे काय होतं फर्मेंटेड फूडमध्ये तुमचा गट मायक्रोबायोमा इम्प्रूव्ह होतो, गटचं हेल्थ सुधारतं आणि ते अँटी एजिंग आणि आपलं इम्युनिटी प्रिव्हेंट करण्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. इट एनहान्स डायजेशन अँड न्यूट्रिएंट ऍब्झॉर्प्शन. गटमध्ये आपण जे पण काही खातो न्यूट्रिएंट त्याचं ऍब्झॉर्प्शन होतं आणि डायजेशन होतं फूडचं. त्याच्यामुळे त्याच्यासाठी फर्मेंटेड फूड्स आपण खायला पाहिजे. इट ऑल्सो रिड्यूस इन्फ्लमेशन अँड बूस्ट एनर्जी लेवल. आपल्या बॉडीतलं इन्फ्लमेशन कमी करायला ते मदत करतं, आपली इम्युनिटी वाढायला मदत करतं आणि आपली एनर्जी लेवल वाढवायला सुद्धा मदत करतं. सेवेंथ आहे टर्मरिक अँड जिंजर. Turmeric, it contains powerful anti-inflammatory and antioxidant properties. It supports joint health, brain function, and skin radiance. It enhances detoxification and immune defense. Ginger आणि turmeric
हे याच्यामध्ये पॉवरफुल अँटी इन्फ्लमेटरी अँटीऑक्सिडंट्स आहेत. ते आपल्या जॉईंट हेल्थला आणि ब्रेन फंक्शनला आणि आपल्या स्किनचा ग्लो वाढवायला सुद्धा मदत करतं. 8. डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेट 70% कोको आहे त्याच्यामध्ये. इट कंटेन्स फ्लेवोनॉइड्स दॅट इम्प्रूव्ह सर्क्युलेशन अँड स्किन हायड्रेशन. It supports brain health and reduces stress-induced aging. It is rich in magnesium, which promote relaxation and sleep quality. डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम असतं. ते आपल्याला रिलॅक्स होण्यासाठी आणि आपलं शांत झोप लागण्यासाठी सुद्धा ते मॅग्नेशियम मदत करतं. आणि ब्रेनच्या हेल्थसाठी आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट खूप युजफुल आहे बरं का. नेक्स्ट आहे ग्रीन टी आणि हर्बल टी. Packed with polyphenol that protect skin from damage and aging. It boosts metabolism and detoxify the body. It reduces stress and enhance relaxation. The role of hydration and detoxification. Hydration is one of the most overlooked aspects of anti-aging. Without adequate water intake, the skin becomes dry, the body accumulates toxins, and the aging process speeds up. How to stay hydrated and detoxify naturally? Drink lemon water in the morning. It supports liver detoxification and alkalize the body. बॉडी मधलं ऍसिड कमी करतं आणि बॉडी अल्कलाइज करतं. अर्ली मॉर्निंग लेमन वॉटर. सेकंड, इट कंझ्युम हर्बल टी. ग्रीन टी, हुंजा टी, जिंजर टी. ते काय करतं तर आपल्या बॉडीतले टॉक्सिन्स फ्लश आउट करतात. Eat water-rich food. Cucumber, watermelon, celery, and oranges helps maintain hydration. आपल्या बॉडीतलं हायड्रेशन मेंटेन करायला मदत करतात. Sweat out toxin. Engage in exercise, sessions, or hot baths with Epsom salt. एप्सम सॉल्ट साठी एप्सम सॉल्टचं हॉट बाथ घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं आपल्याला स्वेटिंग होतं आणि स्वेटिंग मधून पण आपल्या बॉडीतलं टॉक्सिन्स कमी होतं. एक्सरसाइज आपण जास्त केला की आपल्याला स्वेटिंग होतं आणि आपल्या बॉडीतले टॉक्सिन्स कमी व्हायला मदत होते. ड्राय ब्रशिंग स्टिम्युलेट. काय करतात ड्राय ब्रशिंग तर इट सिम्युलेट्स लिम्फॅटिक ड्रेनेज अँड रिमूव्ह डेड स्किन सेल्स. ड्राय ब्रशिंग केल्यामुळे आपल्या बॉडीतले डेड स्किन कमी व्हायला निघून जायला मदत होते. प्रॅक्टिस डीप ब्रीदिंग. डीप ब्रीदिंग प्रॅक्टिस केल्यामुळे काय होतं तर आपल्याला ऑक्सिजन मिळतं जास्त प्रमाणात आणि आपल्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होतं. Healing your gut for lasting youthfulness. Your gut health directly affects aging. A balanced gut microbiome prevents inflammation, boosts nutrient absorption, and enhances skin and brain function. How to support gut health? कसं गट हेल्थ आपण आपलं सुधारायचं आहे तर ईट मोअर फायबर. बीन्स, लेंटिल्स आणि व्हेजिटेबल प्रमोट हेल्दी डायजेशन. सेकंड, कन्झ्युम फर्मेंटेड फूड्स. फर्मेंटेड फूड्स खायचे आहेत जसे की योगर्ट, किमची. ते काय करतं तर आपलं गट बॅक्टेरिया सुधारतं. अवॉइड आर्टिफिशियल स्वीटनर्स अँड प्रोसेस फूड्स. आर्टिफिशियल स्वीटनर्स, स्वीट खायचं कमी करायचं आहे, प्रोसेस फूड खायचं कमी करायचं आहे, अवॉइड करायचं आहे. टेक प्रोबायोटिक अँड प्रीबायोटिक. प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक सप्लिमेंट्स आपलं गट हेल्थ, गट फ्लोरा सुधारतं, त्यासाठी ते आवश्यक आहे. अँड रिड्यूस स्ट्रेस. क्रॉनिक स्ट्रेस निगेटिव्हली इम्पॅक्ट युअर गट हेल्थ. आपलं गट हेल्थ जर जर आपल्याला स्ट्रेस असेल तर आपल्या गट हेल्थवर त्याचा निगेटिव्ह परिणाम होतो. स्टे कनेक्टेड. रेडी टू टेक कंट्रोल ऑफ युअर हेल्थ अँड ब्युटी. मूव्ह ऑन टू द नेक्स्ट चॅप्टर टू डिस्कवर द अल्टिमेट स्किन केअर अँड ब्युटी रिच्युअल फॉर अ नॅचरली युथफुल ग्लो. Thank you. Don't forget to like, comment, share, and subscribe my channel. And please don't forget to write in comment box की तुम्हाला कोणत्या विषयावर जास्त माहिती पाहिजे. I will help you to provide that. Thank you.
अरे,